नमस्कार मित्रांनो, मी अमोल अंतरकर द विनर स्टडी सेंटरच्या आपल्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये सर्वांचं स्वागत आहे। बघा, आज एक स्पेशल व्हिडिओ त्या ठिकाणी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे आणि तो व्हिडिओ आहे बघा महाराष्ट्राच्या भूगोलासंदर्भातला। बघा, आपण कोणतीही जर त्या ठिकाणी महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या जर त्या पदासाठी आपण जर तयारी करत असाल आणि आपण कोणतीही जर एक्झाम दिली, अगदी त्या राज्यसेवेपासून तर त्या ठिकाणी वर्ग 3 वर्ग 4 पर्यंत, तर बघा एक महत्त्वाचा प्रश्न आहे आणि तो प्रश्न त्या ठिकाणी 100% परीक्षेला येतो म्हणजे येतो बघा। ओके, आता तो मुद्दा किंवा तो प्रश्न कोणता आहे किंवा त्याबद्दल आपण आज चर्चा करूया। आता पहिला भाग लक्षात ठेवा बघा, आपण या ठिकाणी विशेष करून जर पाहिलं तर बघा महाराष्ट्राचे एकूण 3 प्राकृतिक विभाग आहेत। किती बोललोय मी? 3। मग ते 3 विभाग कोणते बघा, तर पहिला एक भाग लक्षात ठेवा बघा, महाराष्ट्राच्या अति पश्चिमेकडे जर आपण गेलो, ओके, तर अति पश्चिमेकडे त्या ठिकाणी अरबी समुद्र आहे। अरबी समुद्राच्या पूर्वेकडे या ठिकाणी एक आपला प्राकृतिक घटक आहे बघा, ज्याचं नाव लक्षात ठेवा आपण त्याला कोकण म्हणूया। या कोकणच्या जर तुम्ही पूर्वेकडे गेले बघा, तर कोकणच्या पूर्वेकडे एक उंच वट्याचा प्रदेश आहे ज्याला आपण त्या ठिकाणी सह्याद्री म्हणूया। आणि या सह्याद्रीच्या पूर्वेकडे जर आपण गेलो बघा, तर लक्षात ठेवा हे त्या ठिकाणी काय आहे, महाराष्ट्र पठार आहे। आता पहिला भाग आपल्याला क्लिअर पाहिजे बघा, प्रत्येक डिपार्टमेंटचे वैशिष्ट्य त्या ठिकाणी वेगवेगळं आहे। जर आपण कोकणच्या लगत जर बघितलं बघा, पश्चिमेकडे अरबी समुद्र आहे आणि मग अरबी समुद्राशी निगडीत जे काही त्या ठिकाणी भूरूप आहेत हे तुम्हाला कुठं पाहायला मिळतं बघा, त्या ठिकाणी ह्या कोकणामध्ये। त्यानंतर कोकणच्या पूर्वेकडे जर आपण गेलो बघा, तर या ठिकाणी सह्याद्री आहे ज्याला आपण वेस्टर्न घाट म्हणतो। मग आता सह्याद्री हा महाराष्ट्रातील उंच वट्याचा प्रदेश आहे। मग आता या उंच वट्याच्या प्रदेशाशी निगडीत जेवढे काही भूरूप आहेत हे भूरूप त्या ठिकाणी तुम्हाला कुठं पाहायला मिळतं बघा, या सह्याद्रीमध्ये। आणि आज आपल्याला चर्चा करायची आहे या सह्याद्रीतील भूरूपासंदर्भात। मग आता पहिला एक भाग लक्षात ठेवा बघा, जर आपण सह्याद्री पर्वतामध्ये जर त्या ठिकाणी भूरूप जर पाहिले, तर पहिला एक भाग लक्षात ठेवा बघा, या ठिकाणी पहिलं जे भूरूप आहे त्या भूरूपाचे या ठिकाणी नाव लक्षात ठेवा बघा, शिखर नावाचं एक भूरूप आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं। त्यानंतर 2 नंबर जर आपण बघितलं बघा, पठार नावाचं एक भूरूप आहे ते आपल्याला पाहायला मिळतं। त्याच्यानंतर लक्षात ठेवा बघा, खिंड नावाचं एक भूरूप आहे आणि त्याच्यानंतर जर आपण बघितलं बघा, तर घाट नावाचं भूरूप आपल्याला या वेस्टर्न घाटामध्ये पाहायला मिळतं। मग आता पहिला मुद्दा, आपण जर या ठिकाणी एक्झामची जर तयारी करतोय तर बघा, हे भूरूप फक्त तुम्हाला त्याच्या नावं लक्षात ठेवून उपयोग नाही आहे। तर पहिला भाग लक्षात ठेवा, या ठिकाणी प्राकृतिक भूगोलमध्ये यांची निर्मिती नेमकी कशी होत असते ती एक संकल्पना तुमची त्या ठिकाणी कशी पाहिजे बघा, क्लिअर पाहिजे। मग आता 2 मिनिटं लक्ष द्या बघा, आता सह्याद्री हा महाराष्ट्रातील उंच वट्याचा प्रदेश आहे। मग आता उंच वट्याशी निगडीत तुम्हाला भूरूप या सह्याद्री पर्वतामध्ये पाहायला मिळतं बघा। तर पहिला एक भाग लक्षात ठेवा, जर तुम्ही समुद्र सपाटीपासून त्या ठिकाणी वरती गेले तर ज्या क्रमाने तुम्हाला हे भूरूप या ठिकाणी पाहायला मिळतात त्यांचा क्रम आपण बघूया बघा। समुद्र सपाटीपासून जर तुम्ही वरती गेले तर तुम्हाला पहिलं एक भूरूप पाहायला मिळतं बघा, ज्या भूरूपाचं नाव लक्षात ठेवा आपण ज्याला उंच वटा म्हणतो। नंतर बघा, या उंच वट्यापेक्षाही आपण थोडंसं अजून वरती गेलो तर तुम्हाला अजून एक भूरूप पाहायला मिळतं बघा, ज्या भूरूपाचं नाव लक्षात ठेवा ज्याला आपण या ठिकाणी भौगोलिक भाषेमध्ये डगर म्हणतो। आता या डगरीपेक्षाही जर तुम्ही अजून जर उंच गेले तर अजून तुम्हाला एक भूरूप पाहायला मिळतं बघा, तर त्या भूरूपाचं नाव लक्षात ठेवा आपण त्याला त्या ठिकाणी डोंगर म्हणतो। आता एक 2 मिनिटं लक्ष द्या, काय होतं माहिती आहे का, आपण बऱ्याचदा आपण टेकडी आणि शिखर याच्यामध्ये थोडीशी आपण मिस्टेक करतो बघा। बघा, कधी पण एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणतीही टेकडी तुम्हाला पर्वतावर पाहायला मिळत नाहीये। टेकडी ही नेहमी लक्षात ठेवा कुठं असते बघा, डोंगर रांगावरती असते। मग आता ह्या डोंगरावरती लक्षात ठेवा अशी शंकुकृती आकाराची जी भूरूप आहेत, तर या भूरूपांना आपण काय बोलतो बघा, त्या ठिकाणी आपण बोलतो सरळ सरळ टेकडी। मग आता लक्षात ठेवा, ह्या डोंगरापेक्षाही तुम्ही अजून वरती गेले तर लक्षात ठेवा बघा, इथं अजून एक भूरूप आहे आणि त्या भूरूपाचं नाव लक्षात ठेवा आपण त्याला पर्वत म्हणतो। मग आता ह्या पर्वतावर लक्षात ठेवा पुन्हा या ठिकाणी शंकुकृती आकाराचं एक भूरूप आहे किंवा पर्वताचा जो अरुंद भाग असतो, तर त्या अरुंद भागाला आपण एक नाव दिलं बघा आणि ते नाव लक्षात ठेवा शिखर। आणि या पर्वताचा जो रुंद भाग आहे तर या रुंद भागाला आपण काय बोलतो बघा, त्या ठिकाणी पठार म्हणतो। कधी कधी काय होतं माहिती आहे का, विशेष करून आपण त्या ठिकाणी जर आयोगाची तयारी करतोय MPSC, तर या MPSCच्या एक्झाममध्ये बऱ्याचदा आपल्याला डायरेक्ट ह्या ज्या व्याख्या आहेत त्याच विचारल्या जातात बघा, शिखर कशाला म्हणायचे, पठार कशाला म्हणायचे। मग पहिला एक भाग लक्षात ठेवा, पर्वताचा जो अरुंद भाग आहे त्या अरुंद भागाला आपण काय म्हणतो बघा, शिखर म्हणतो। आणि पर्वताचा जो रुंद भाग आहे तर त्या रुंद भागाला आपण काय म्हणतो बघा, या ठिकाणी पठार म्हणतो। अजून एक लक्षात ठेवा, ह्या सह्याद्री पर्वतामध्ये तुम्हाला अजून 2 प्रकारची भूरूप पाहायला मिळतात।
त्यातलं पहिलं भूरूप आहे बघा खिंड नावाचं गॅप, आणि सेकंड आहे बघा त्या ठिकाणी घाट नावाचं. आता खिंड आणि घाट नेमकं कशा आहेत लक्षात ठेवू. चला बघा झालंय काय, या सह्याद्री पर्वतामध्ये तुम्हाला बऱ्याचशा या ठिकाणी ह्या ज्या छोट्या मोठ्या डोंगर रांगा आहेत, ह्या डोंगर रांगा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं बघा. काय बोलतो, ठीक आहे. मग त्यामध्ये सातमाळा अजिंठा असेल किंवा हरिश्चंद्र बालाघाट आहे, ओके, शंभू महादेव, बऱ्याचशा डोंगर रांगा आहेत. बघा झालंय काय, ह्या दोन डोंगर रांगांच्या मध्ये जो गॅप आहे बघा, इथं बघू शकता तुम्ही, हा जो गॅप आहे या गॅपलाच आपल्याला काय म्हणायचं बघा, या ठिकाणी खिंड म्हणायचं आहे. काय बोलतो लक्षात ठेव. चला म्हणजे दोन पर्वताच्या मध्ये जो गॅप असतो किंवा त्या ठिकाणी जे अंतर आहे, तर त्या अंतराला आपण त्या ठिकाणी खिंड म्हणतो. मग आपण काय केलं बघा, या खिंडीमधून या ठिकाणी वाहतुकीचे असे मार्ग तयार केले. तर काय बोललो मी, या खिंडीमधून आपण वाहतुकीचे या ठिकाणी असे जे मार्ग तयार केलेत, तर या मार्गांना आपल्याला नाव द्यायचं बघा, त्या ठिकाणी घाट म्हणायचं आहे. काय बोललो बघा, घाट. मग आजच्या या लेक्चरमध्ये मी तुमचे सह्याद्री पर्वतामधले सगळे जे घाट आहेत ते घाट तुम्हाला क्लिअर करून देतो बघा. 100% शेवटपर्यंत लेक्चर बघा, एकही तुमचा पॉईंट याच्यातला जाणार नाहीये किंवा याच्यावर जर प्रश्न आला तर तुमचा प्रश्न चुकू शकणार नाही. आणि जेही तुम्हाला प्रश्न येतील, शक्यतो आता इथं जे मी घाट सांगणार आहेत त्यावरतीच तुम्हाला आतापर्यंत बऱ्याचदा वेगवेगळ्या एक्झाममध्ये प्रश्न विचारले गेलेले आहेत. आता एक 2 मिनिटं लक्ष द्या. सह्याद्री पर्वतामधले घाट लक्षात कसे ठेवायचे बघा, एक सोपी तुम्हाला या ठिकाणी त्याची प्रोसेस आहे, ती प्रोसेस त्या ठिकाणी सांगून देतो. मग पहिला भाग लक्षात ठेवायचा बघा. आता घाटाबद्दल या ठिकाणी बोलत असताना सरळ सरळ काय करा बघा, धुळे जिल्ह्यापासून काय करा, म्हणजे महाराष्ट्राच्या आपण जर उत्तरेकडे गेलो तिथून आपण हे घाट प्रॉपरली लक्षात ठेवू शकतो बघा. मग आता धुळेपासून म्हणजे धुळे शहरापासून आपण जर संभाजीनगर इथपर्यंत जर आलो, ठीक आहे, तर धुळे ते लक्षात ठेवायला बघा संभाजीनगर, या दोन शहरामध्ये एक घाट आहे. त्यानंतर जर आपण बघितलं बघा, लक्षात ठेवायला धुळे, तर सरळ त्या ठिकाणी इथे एक शहर आहे बघा, त्या शहराचे या ठिकाणी नाव लक्षात ठेवायला नाशिक, इथं तुम्हाला त्या ठिकाणी घाट पाहायला मिळतो. त्यानंतर नाशिकवरून आपण जर ठाण्याला आलो, इथं पण त्या ठिकाणी तुम्हाला एक घाट पाहायला मिळतो. काय बोलतो माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. त्यानंतर सरळ सरळ जर आपण बघितलं बघा, तर ठाण्याच्या खाली या ठिकाणी थोडंसं आपण जर आलो तर मुंबई आहे, ओके, सिक्वेन्स त्या ठिकाणी प्रॉपर लक्षात ठेवायला. मग मुंबई ते नाशिक इथं पण तुम्हाला एक घाट पाहायला मिळेल. जर आपण मुंबईवरनं जर कल्याणला गेलो, इथं पण त्या ठिकाणी आपल्याला एक घाट पाहायला मिळतोय. कल्याणवरनं जर आपण अहमदनगर या शहरामध्ये गेलो तर इथं पण त्या ठिकाणी तुम्हाला एक घाट पाहायला मिळेल. अहमदनगर ते छत्रपती संभाजीनगर या दोन शहरामध्ये पण तुम्हाला एक घाट पाहायला मिळेल. छत्रपती संभाजीनगर ते लक्षात ठेवायला बघा, पुढचं जे शहर आहे सोलापूर, या शहराच्या दरम्यानही आपल्याला या ठिकाणी काही घाट जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतं बघा. अजून लक्षात ठेवायला. त्यानंतर आपण जर बघितलं बघा, मुंबईच्या जर आपण खाली आलो तर लक्षात ठेवायला रायगड नावाचं शहर आहे. कोणतं बोललो मी, रायगड. रायगडचं आपण जर थोडंसं खाली आलो बघा, तर इथं लक्षात ठेवायला आपल्याला या ठिकाणी महाड नावाचं एक शहर पाहायला मिळतंय. काय बोललो मी, महाड शहर. त्यानंतर जर आपण बघितलं बघा, मुंबईवरनं सरळ लक्षात ठेवायला आपण इकडं पुण्यामध्ये आलो, इथं पण तुम्हाला एक शहर जे आहे ते पाहायला मिळेल, एक घाट या ठिकाणी पाहायला मिळतो बघा. पुण्यावरनं लक्षात ठेवायला आपण जर बारामतीला गेलो, इथं पण एक तुम्हाला घाट या ठिकाणी पाहायला मिळतो. त्यानंतर रायगड ते पुणे इथं पण एक घाट आहे. पुणे ते महाड इथं पण एक घाट आहे. त्यानंतर पुण्यावरनं बघा आपण जर सातारा शहरामध्ये गेलो तर या ठिकाणीही तुम्हाला काय पाहायला मिळतं बघा, एक जो घाट आहे तो घाट त्या ठिकाणी पाहायला मिळतो. ओके. त्यानंतर लक्षात ठेवायचं बघा, आता इथं सरळ सरळ एकदा शहरांची नावं आपण प्रॉपर करून घेऊया. आता इथं महाडपर्यंत आपण आलोय, बरोबर आहे. मग आता लक्षात ठेवायचं बघा, जर तुम्ही महाडवरनं जर महाबळेश्वरला गेले बघा, कुठं गेले, महाबळेश्वर, तर याही शहराच्या दरम्यान आपल्याला त्या ठिकाणी काही घाट जे आहेत हे घाट त्या ठिकाणी पाहायला मिळतं बघा. ओके, चला आता लक्ष द्या. त्यानंतर जर आपण बघितलं बघा, आता पुढे कसे लक्षात ठेवायचे, महाबळेश्वरच्या नंतर आपण जर खाली जर बघितलं बघा, पाचगणी आहे. मग या पाचगणीवरून आपण या ठिकाणी जर वाईला गेलो तर या दोन शहरांच्या मध्ये एक घाट आहे. त्यानंतर लक्षात ठेवायचं बघा, पुढचं शहर लक्षात ठेवायचं कराड आहे. कराड ते चिपळूण या दोन शहरांच्या मध्ये आपल्याला त्या ठिकाणी घाट पाहायला मिळतो. त्यानंतर अजून लक्षात ठेवायचं, त्याच्या खाली या ठिकाणी रत्नागिरी आहे. ओके, रत्नागिरीच्या आपण जर खाली गेलो बघा तर लक्षात ठेवायचं अजून एक शहर आपल्याला पाहायला मिळते, त्या ठिकाणी सिंधुदुर्ग नावाचं. या सिंधुदुर्गच्याही आपण जर खाली आलो तर लक्षात ठेवायचं या ठिकाणी कुडाळ नावाचं एक शहर आहे, ते पण आपल्याला पाहायला मिळतंय बघा. मग आता रत्नागिरी ते कोल्हापूर या दोन शहरांच्या मध्ये आपल्याला त्या ठिकाणी घाट पाहायला मिळेल. त्यानंतर बघा, सिंधुदुर्ग ते कोल्हापूर इथं पण एक घाट आहे. कुडाळ ते कोल्हापूर इथं पण एक घाट आहे. आणि या कोल्हापूरवरून थोडासा आता जागा नाहीये, इकडे अलीकडे घेतो मी, जर आपण पणजीला गेलो बघा,
इथं पण त्या ठिकाणी तुम्हाला एक घाट पाहायला मिळतोय। आणि अजून एक लक्षात ठेवू चला, सर्वात शेवटी जर आपण बघितलं तर या ठिकाणी सावंतवाडी, काय बोललो बघा, थोडंसं इकडे घेतोय मी जागा नसल्यामुळं, सावंतवाडी ते लक्षात ठेवू चला। सरळ सरळ त्या ठिकाणी पुढचं एक शहर आहे बघा, डायरेक्ट सावंतवाडी ते बेळगाव कर्नाटक मधलं, याही दोन शहरांच्या मध्ये आपल्याला त्या ठिकाणी घाट पाहायला मिळतो बघा। म्हणजे महाराष्ट्रामधले आपण जर घाटांचा जर सिक्वेन्स जर पाहिला किंवा त्यांचे नावं जर आपण प्रॉपर जर लक्षात ठेवले तर आता कसे लक्षात ठेवायचे बघा, इथं लक्ष द्या। सरळ सरळ आपण जर पाहिलं बघा, आता घाटांची नावं कशा द्यायचे, प्रॉपर पहिल्यांदा आपल्याला शहर माहित पाहिजे, तर नंतर आपण घाट त्या ठिकाणी क्लिअर करू शकतो बघा। मग आता पहिला भाग जर तुम्ही धुळ्यावरनं जर छत्रपती संभाजीनगर या शहरामध्ये आले तर यामध्ये एक तुम्हाला घाट पाहायला मिळतो बघा, ज्याला आपण नाव देऊया आउट्रमचा घाट म्हणत आला। काय म्हणा, आउट्रम हे एक नाव लक्षात ठेवतो किंवा त्याला कधी कधी कन्नडचा घाट असे बोललं जाते। ओके, त्यानंतर बघा छत्रपती संभाजीनगरवरून आपण जर सोलापूरला गेलो, पहिला हा सिक्वेन्स आपण कव्हर करूया। मग आता छत्रपती संभाजीनगर ते सोलापूर या दोन शहरांच्या मध्ये आपल्याला त्या ठिकाणी घाट पाहायला मिळतो बघा, मांजरसुंबा नावाचा घाट आहे। कोणता बोललो मी त्या ठिकाणी, मांजरसुंबा हा एक घाट आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो बघा। ह्या मांजरसुंबा घाटाला कधी कधी या ठिकाणी पालीचा घाट हे पण एक नाव आहे, ते एक लक्षात ठेवू चला। त्यानंतर आपण जर बघितलं बघा छत्रपती संभाजीनगर ते अहमदनगर, आता ह्या अहमदनगरचे नाव चेंज झाले, ते एक लक्षात ठेवू चला, ठीक आहे। अहमदनगर या जिल्ह्याचं नाव त्या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर हे त्या ठिकाणी झालेलं आहे, ते एक आपल्याला त्या ठिकाणी माहित असणं आवश्यक आहे। मग आता या दोन शहराच्या मध्ये आपण जर बघितलं एक घाट आहे बघा, त्या घाटाचं या ठिकाणी नाव लक्षात ठेवू चला, करंजी घाट नाव लक्षात ठेवू चला। कोणता बोललोय, करंजी, कारण की कधी कधी बघा काय होतंय, आपल्याला हे जर नावं जर विचारले तर आपल्याला त्या ठिकाणी हे नावं या ठिकाणी सांगता येणं आवश्यक आहे। त्यानंतर बघा धुळ्यावरनं जर आपण नाशिकला आलो, इथे एक घाट आहे बघा, ज्या घाटाचं नाव लक्षात ठेवू चला, लळिंग नावाचा घाट आहे, लळिंग। नाशिक ते ठाणेमध्ये जर आपण बघितलं बघा, शिर नावाचा घाट आहे। मुंबई ते नाशिकमध्ये लक्षात ठेवू चला, थळ किंवा त्याला आपण या ठिकाणी कसारा घाट असेही बोलू शकतो, हे एक नाव लक्षात ठेवू चला। मुंबई ते कल्याण किंवा कल्याण ते अहमदनगर, काय बोललो मी, मुंबई ते कल्याण किंवा कल्याण ते अहमदनगर या दोन शहराच्या मध्ये मुंबई ते कल्याण किंवा कल्याण ते अहमदनगर किंवा डायरेक्ट मुंबई ते अहमदनगर घाट लक्षात ठेवू चला बघा, तो आहे या ठिकाणी सरळ माळशेज घाट, हे आपल्याला या ठिकाणी माहित असणं आवश्यक आहे। मुंबई ते पुण्यामध्ये जर आपण बघितलं तर लक्षात ठेवू चला बघा, या ठिकाणी बोरघाट आहे। त्यानंतर पुण्यावरून आपण जर रायगडला आलो तर या ठिकाणी लक्षात ठेवू चला बघा, हा ताम्हणी घाट आपल्याला पाहायला मिळतोय। त्यानंतर पुण्यावरून आपण जर महाडला आलो तर लक्षात ठेवू चला बघा, हा वरंदा घाट आहे, तो एक आपल्याला पाहायला मिळतोय। नंतर पुण्यावरून जर आपण बारामतीला गेलो बघा तर इथं लक्षात ठेवू चला, या ठिकाणी दिवा घाट आहे, तो एक आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। आणि पुण्यावरून आपण जर साताऱ्याला गेलो तर बघा या ठिकाणी खंबाटकीचा एक घाट आहे। म्हणजे दोन शहरांच्या मधले हे जे घाट आहेत ते आपल्याला या ठिकाणी आपल्या एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत। मग काय सांगितले, धुळे ते छत्रपती संभाजीनगर आउट्रमचा घाट आहे। त्यानंतर बघा छत्रपती संभाजीनगर ते सोलापूर मांजरसुंबा किंवा पालीचा घाट आहे। त्यानंतर बघा छत्रपती संभाजीनगर ते पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर नगर करंजीचा घाट आहे। त्यानंतर बघा धुळे ते नाशिक लळिंग, नाशिक ते ठाणे शिर आहे, नाशिक ते मुंबई थळ किंवा कसारा। त्यानंतर बघा मुंबई ते कल्याण माळशेज आहे, मुंबई पुणे बोर आहे, पुणे रायगड ताम्हणी आहे, पुणे महाड वरंदा, पुणे सातारा खंबाटकी आणि पुणे ते त्या बारामती एक घाट आहे बघा, दिवा घाट, नाव लक्षात ठेवू चला। आता थोडंसं या पुढं, त्यानंतर बघा महाड ते महाबळेश्वर इथं जर आपण बघितलं तर इथे एक घाट आहे बघा, ज्या घाटाचं नाव लक्षात ठेवू चला, आंबेनळीचा घाट किंवा त्याचं अजून एक नाव आहे बघा, ज्याला आपण त्या ठिकाणी पारघाट म्हणतो बघा, आंबेनळी किंवा पारघाट। त्यानंतर पाचगणी ते वाईमध्ये आपण जर आलो तर या दोन शहराच्या मध्ये या ठिकाणी पसरणीचा घाट आपल्याला पाहायला मिळतो बघा। कोणता बोललोय मी, पसरणी। त्यानंतर बघा कराड ते चिपळूणमध्ये जर आपण बघितलं तर या ठिकाणी सरळ लक्षात ठेवू चला, कुंभरलीचा घाट आहे, हे पण त्या ठिकाणी तुम्हाला माहित पाहिजे। ओके, म्हणजे कधी कधी काय होतं माहिती आहे का, आपल्याला जर घाटांची नावं जर विचारले तर आपल्याला हे नावं या ठिकाणी सांगता येणं आवश्यक आहे। मग आता कोल्हापूरवरून जर आपण रत्नागिरीला आलो बघा तर इथे एक नाव लक्षात ठेवू चला, हा घाट आहे बघा, या ठिकाणी आंबा घाट आहे। त्यानंतर कोल्हापूर ते सिंधुदुर्ग मध्ये आपण जर बघितलं तर लक्षात ठेवू चला बघा, या ठिकाणी सरळ हा राम घाट आहे। नंतर कोल्हापूर ते कुडाळ मध्ये जर आपण पाहिलं बघा तर या ठिकाणी हनुमंते नावाचा घाट आपल्याला पाहायला मिळतोय। कोल्हापूर ते डायरेक्ट पणजी म्हणजे गोव्यामध्ये आपण जर बघितलं तर लक्षात ठेवू चला, इथे एक घाट आहे, त्या घाटाचं नाव लक्षात ठेवू चला, तो आहे बघा फोंडा घाट। आणि सावंतवाडी ते बेळगाव इथं जर आपण पाहिलं तर लक्षात ठेवू चला बघा, तर तो घाट आहे या ठिकाणी आंबोलीचा घाट। म्हणजे सरळ सरळ महाराष्ट्रामधले हे जे घाट आहेत
त्यांचा सिक्वेन्स आपल्याला किंवा दोन शहरांच्या मध्ये जे घाट आहेत बघा त्यांची नावं आपल्याला या डायग्रामद्वारे आपण त्या ठिकाणी प्रॉपरली काय करू शकतो बघा या ठिकाणी लक्षात ठेवू शकतो। ओके, आता एक वेगळा मुद्दा असा आहे बघा, जर आपण ह्या घाटांच्या बद्दल या ठिकाणी प्रॉपर जर माहिती घेतली तर अजून एक वेगळा मुद्दा आपल्या समोर येतो आणि तो पॉइंट असा आहे बघा, काय झालंय हे जे पुणे शहर आहे बघा, पुणे शहराच्या तिथं जर आपण बघितलं तर बरेचसे घाट तुम्हाला किंवा पुणे शहराला बऱ्याचशा घाटांनी या ठिकाणी जोडलं गेलेलं आहे, आपण असं बोलू शकतो। मग आता लक्ष द्या काय करायचं बघा, पुणे ते बाकी इतर शहरामध्ये घाट कशा आहेत आपण त्याच्याबद्दल या ठिकाणी बोलूया। मग सरळ आता लक्षात ठेव, चला बघा कसं इथं मेन सेंट्रल आपण त्या ठिकाणी पुणे घेऊया। आता काय सांगतोय थोडंसं माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या। मग आता पुण्यावरनं जर आपण नाशिकला गेलो तर पुणे ते नाशिक या दोन शहरांच्या मध्ये आपल्याला एक त्या ठिकाणी घाट पाहायला मिळेल, पुणे ते नाशिक। त्यानंतर बघा पुण्यावरनं आपण या ठिकाणी जर बारामतीला गेलो तर इथं पण त्या ठिकाणी तुम्हाला एक घाट पाहायला मिळतो बघा, पुणे ते बारामती। त्यानंतर पुणेवरनं लक्षात ठेव, चला आपण जर सातारा या ठिकाणी गेलो तर इथं पण तुम्हाला एक त्या ठिकाणी घाट पाहायला मिळेल। त्यानंतर पुणेवरनं लक्षात ठेव, चला आपण जर रायगड या शहरामध्ये गेलो तर रायगड ते पुणे इथं तुम्हाला 3 घाट पाहायला मिळतात। तिथं फक्त डायग्राम मध्ये एकच घेतलेला आहे, पण आता प्रॉपर लक्षात ठेव, चला इथं तुम्हाला एकूण 3 घाट आहेत जेला इथं आपण ज्याला म्हणूया पुणे ते रायगड शहरामध्ये येण्यासाठी। ओके, रायगड। त्यानंतर लक्षात ठेव, चला बघा पुणे ते महाड इथं पण आपल्याला बरेचसे इथं एक घाट आहे, तो घाट त्या ठिकाणी पाहायला मिळेल बघा। आता थोडीशी जागा कमतरता असल्यामुळं इकडे लिहून टाकतो बघा मी, पुणे ते मुंबई इथं पण एक घाट आहे। अरे बरोबर आहे का नाही, पुणे ते काय बघा मुंबई। त्यानंतर पुणे ते मुंबई इथं पण अजून एक घाट आहे। म्हणजे लक्षात ठेव, चला पुणे शहराला काय केलंय, ह्या बऱ्याचशा घाटांनी वेगवेगळ्या शहरांच्या संदर्भात त्या ठिकाणी काय केलं बघा जोडलं गेलेलं आहे, हे एक लक्षात ठेव चला। कारण की कधी कधी काय होतं माहिती का, बऱ्याचदा अशा टाईपमध्ये आपल्याला डायरेक्ट प्रश्न असतो जोड्या लावा, काय बोललो बघा जोड्या लावा, म्हणजे पुणे रायगड, पुणे सातारा, पुणे बारामती, पुणे मुंबई, ओके पुणे नाशिक, तर ह्या जोड्या त्या ठिकाणी तुम्हाला लावता येणं आवश्यक आहे। मग आता लक्ष द्या काय सांगतोय बघा, जर तुम्ही पुणे ते बारामतीचा जर विचार केला तर मगाशी आपण पाहिले एक घाट आहे त्या ठिकाणी, कोणता बघा दिवा घाट आहे, कोणता बोलले दिवा। त्यानंतर पुणे ते सातारा मगाशी बोलले मी एक घाट आहे आणि त्या घाटाचं नाव लक्षात ठेव चला, कोणता बघा त्या ठिकाणी खंबा टेकीचा घाट आहे, काय बोललो बघा खंबा टेकी, नावं थोडेसे प्रॉपर या ठिकाणी लक्षात ठेव चला। त्यानंतर जर तुम्ही पुणे ते रायगड मध्ये गेले बघा, इथं पण त्या ठिकाणी तुम्हाला एक घाट पाहायला मिळतोय आणि त्या घाटाचं नाव लक्षात ठेव चला, ते आहे बघा दिवे नावाचा घाट आहे, कोणता दिवे, दिवा दिवे। त्यानंतर पुणे ते रायगड मध्ये एक घाट आहे बघा, पुन्हा एक लक्षात ठेव चला सावलदा नावाचा घाट आहे, कोणता बोललो बघा सावलदा, नावं थोडेसे प्रॉपर या ठिकाणी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करत चला। सावलदा हा घाट आपल्याला पुणे ते रायगड मध्ये या ठिकाणी पाहायला मिळतो बघा। ओके चलो, त्यानंतर पुणे ते रायगड मध्ये मगाशी आपण बघितलंय एक घाट आहे बघा, तो म्हणजे कोणता त्या ठिकाणी ताम्हणी घाट मगाशी पाहिलं आपण, आणि पुणे ते महाड मध्ये एक घाट आहे तो म्हणजे कोणता बघा त्या ठिकाणी वरंदा घाट। नावं मात्र प्रॉपरली या ठिकाणी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करत चला। बऱ्याचदा आपल्याला परीक्षेमध्ये हे जे नावं आहेत हे जर नावं विचारले तर आपल्याला त्या ठिकाणी ते सांगता येणं आवश्यक आहे। आता राहिले इकडं, मग पुणे ते मुंबईमध्ये नाशिकमध्ये आपण इथं बघूया, पुणे ते नाशिकमध्ये घाट आहे बघा चंदनपुरीचा घाट आहे, कोणता चंदनपुरी। त्यानंतर पुणे ते मुंबईमध्ये या ठिकाणी बोरघाट आहे आणि पुणे ते मुंबई लक्षात ठेव चला डबल त्या ठिकाणी ज्याला आपण खंडाळा किंवा काय बघा लोणावळा हा एक घाट आपण त्याला बोलू शकतो, खंडाळा लोणावळा किंवा जे असेल ते। ओके, तर पहिला एक भाग लक्षात ठेव चला बघा, आपण जर बघितलं तर हे घाट आपल्याला या ठिकाणी महाराष्ट्रातले माहीत असणं आवश्यक आहे। आपण जर या ठिकाणी वेगवेगळ्या एक्झामचा जर विचार केला तर या एक्झाममध्ये या घाटांच्या वरती आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न आहे, त्यामुळे 100% डायरेक्ट हे नोट करून घ्या आणि हे 2-2 शहरांच्या मधले जे घाट आहेत ते आपल्याला या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे। ठीक आहे, चलो अपेक्षा करतो घाट समजले असतील। त्यानंतर शेवटी फक्त 1 मिनिटामध्ये बोलतो बघा, आगामी कालखंडामध्ये इथं MPSCच्या मार्फत 2024 आणि 25 मध्ये जे आपले त्या ठिकाणी एक्झाम होणार आहेत, कंबाईन असेल, राज्यसेवा असेल किंवा बाकी इतर तुमच्या एक्झाम असतील बघा, या एक्झामसाठी आपण काय केलं बघा, स्पेशली त्या ठिकाणी इतिहास, ओके त्याच्यानंतर समाज सुधारक आणि अजून एक लक्षात ठेव चला बघा, या ठिकाणी भूगोलच्या स्पेशली ज्या बॅचेस आहेत ह्या बॅचेस त्या ठिकाणी आपल्या सुरू झालेल्या आहेत, ऑनलाईन बॅच आहेत बघा। प्रत्येक विषयाची फीस हिस्ट्रीचं जर आपण बघितलं बघा 999 आहे, समाज सुधारक 499 आहे आणि भूगोल जर आपण बघितलं बघा तर 999, म्हणजे सरासरी आपण जर पाहिलं तर बघा 2500 रुपये पूर्णपणे ह्या बॅचची आपली फीस होती। परंतु खास आपण सवलत सध्याला जी दिलेली आहे
ती अजून सुरू आहे बघा. बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी या बॅचमध्ये प्रवेश पण घेतलेला आहे, परंतु अजून जे विद्यार्थी या ठिकाणी बॅचमध्ये प्रवेश घेण्याचे जर बाकी असतील तर त्यांच्यासाठी ही ऑफर आपण त्या ठिकाणी सध्याला जी आहे बघा 1499 रुपयामध्ये आपल्याला फक्त या ठिकाणी काय होईल बघा, ह्या बॅचमध्ये प्रवेश दिला जाईल. ठीक आहे. 3 विषय आहेत, राज्यसेवा कंबाईन आणि बाकी इतर तुमच्या ज्या एक्झाम आहेत बघा, त्या एक्झामसाठी हे विषय अगदी महत्त्वाचे आहेत. तर या एकत्रित जरी तुम्ही जर 3 विषय घेतले तर 1499 रुपयामध्ये आपल्याला पूर्णपणे हे विषय मिळून जातील बघा. त्यानंतर एक सध्याला चर्चित परीक्षा आहे या ठिकाणी शिक्षक भरती. ओके. बघा आता शिक्षक भरतीचा जर आपण विचार केला तर पेपर 1 आणि पेपर 2 ज्याला आपण सामाजिक शास्त्र आणि परिसर अभ्यास म्हणतो बघा. ओके. तर या दोन्ही पेपरचं मिळून त्या ठिकाणी एक बॅच आहे. ओके. त्या बॅचचेच नाव बघा स्पेशल त्या ठिकाणी सामाजिक शास्त्र आणि परिसर अभ्यास बॅच. त्याही बॅचची फीस त्या ठिकाणी 999 आहे, परंतु सध्याला आपण डिस्काउंटमध्ये डायरेक्ट ही बॅच तुम्हाला 499 रुपयामध्ये काय करतो बघा या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे. त्यानंतर जर आपण बघितलं बघा अजून एक आपली बॅच आहे स्पेशल पोलीस भरतीसाठी. स्पेशल पोलीस भरतीसाठी आपण काय केलं बघा, या ठिकाणी GS बॅच सुरू केलेली आहे. याही बॅचमध्ये तुमचं टोटली जे GS आहे ते कव्हर करून घेतलं जाईल आणि याही बॅचची फीस लक्षात ठेवा चला 999 रुपये आहे, परंतु सध्याला आपण ऑफरमध्ये काय केले हे तुम्हाला फक्त भेटून जाईल 499 रुपयामध्ये. ओके. तर जेही विद्यार्थी ह्या बॅचमध्ये प्रवेश घेण्यासाठी इच्छुक असतील तर त्यांनी काय करा बघा, हा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला मी देतोय 99 75 75 54 99 या नंबरवर काय करा बघा त्या ठिकाणी संपर्क करू शकता आणि या बॅचमध्ये आपण त्या ठिकाणी प्रवेश घेऊ शकता. ओके. चला तर त्या ठिकाणी ही एकदा बॅच फॉर्मॅट लक्षात ठेवा चला. आणि आज ज्याबद्दल तुम्हाला मी बोललोय हे बघा सरळ त्या ठिकाणी महाराष्ट्रामधले जेवढे आपले महत्त्वाचे घाटं होते अपेक्षा करतो बऱ्यापैकी आपल्याला त्या ठिकाणी समजले असतील. ओके. आणि ज्या विद्यार्थ्यांना बॅचमध्ये प्रवेश घ्यायचा आहे आपण त्या ठिकाणी त्या नंबरवरती मला संपर्क करू शकता आणि बॅचमध्ये आपला प्रवेश त्या ठिकाणी निश्चित करू शकता. थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.